वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज मी इथे डिफरंट प्रकारचं चॉकलेट बनवत आहे। त्यासाठी मी इथे मँगो फ्लेवरचं चॉकलेट यूज करत आहे। हे चॉकलेट मी मायक्रो ओव्हनमध्ये 30 सेकंडला गरम करून घेतले आहे। तुम्ही डबल बॉयलर क्रियेनेसुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। चॉकलेट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळी राहता कामा नये। पूर्णपणे चॉकलेट मेल्ट झालं की ते आपल्याला पाइपिंग बॅगमध्ये पोअर करायचं आहे। जेव्हा तुम्ही चॉकलेट मोल्डमध्ये चॉकलेट टाकाल तर ते व्यवस्थित तुम्हाला टाकता येईल, त्यासाठी पाइपिंग बॅग यूज करायची आहे। मी हे छान असं चॉकलेट मोल्ड यूज केलेलं आहे। त्यामध्ये पहिले चॉकलेट मेल्ट केलेले टाकायचे, त्यानंतर आंबावडीचे पीसेस केलेले आहेत ते सेंटरला पीस टाकायचा आहे आंबावडीचा। त्यावर पुन्हा मेल्ट केलेलं चॉकलेट टाकून अशा पूर्ण सर्व कॅव्हिटी भरून घ्यायचे आहेत। सेंटरला जी आंबावडीचं टेस्ट आहे ती खूप छान लागते। अशा प्रकारे आपला मोल्ड इथे पूर्णपणे रेडी झाला आहे बनून। तर आपण हा फ्रीजमध्ये सेट करूया। 20 ते 25 मिनटं सेट करायचं आहे। त्यानंतर हे चॉकलेट आपल्याला डिमोल्ड करायचे आहेत फ्रीजरमधून काढून। अशा प्रकारे आपले छान चॉकलेट इथे रेडी झालेले आहेत। आतमधलं जे फिलिंग आहे आंबावडीचं ते खूप छान लागतं। तुम्ही हे नक्की ट्राय करा। साध्या आणि सोप्या पद्धतीचं चॉकलेट आहे। खूप छान हे टेस्ट लागते या चॉकलेटची। दिवाळी जवळ आलेली आहे, तुम्ही ह्या चॉकलेटचा बिझनेससुद्धा करू शकता। तसे रॅप करून तुम्ही सेल करू शकता चॉकलेट। अशा प्रकारे मी मँगो बिल्स चॉकलेट रेडी केलेले आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।